आता जे केतन अगरवाल प्रकरण झालं ना, तर ते योग्य झालं का अयोग्य झालं, तुला काय वाटतं? अयोग्य झालं. नाही हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. चुकीचं. काय बोलून उपयोग आहे, योग्य काय ते आधी कळलं पाहिजे होतं ना त्यांना. नाही, त्यांना नाही, पण हे असं करणं आजकालच्या समाजाला योग्य नाही ना, सरळ सांगायचं ना बाबा मला नाही जमत. तिने सांगितलं पाहिजे होतं त्याला की लाईक हाय असं, किंवा घरी सांगितलं पाहिजे होतं. मेकअप म्हणताय ना, धोका जर द्यायचा असेल सरळ सांगायचं तोंडावरती. बरोबर तू तुझी तिकडे काशीत घाल, मी माझी काशीत घालते, तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. बरोबर. नाही शिक्षकांनी जीव केलाय. मग ती मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. नाही, इक्वॅलिटी पाहिजे. जेंडर वाईज हे नाही केलं जात, म्हणजे हां. मुली सुद्धा वाईट असतात ॲज वेल एज मुलं सुद्धा वाईट असतात. तर जेंडरमध्ये ज्या ह्या गोष्टींमध्ये डिस्क्रिमिनेशन होतं ना, की प्रत्येक वेळेस मुलंच वाईट असतात, तर प्रत्येक वेळेस मुलं वाईट नसतात. मुलीही अशा असतात जे स्वतःचा मुली असण्याचा फायदा उचलतात, जे फार चुकीचं आहे. नाही, मर्डर करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि लव्ह करून मॅरेज करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण आज दॅट म्हणजे ही इफ यू आर डुईंग अ लव्ह अँड यू आर डुईंग अ मर्डर दॅट इज अ इनकरेक्ट. बरोबर. सरळ तुम्ही तुमचं मत मांडायचं होतं तुमच्या पॅरेंट्स बरोबर. आणि तुम्ही प्री वेडिंगला जाताय, लग्नाच्या आधी तुम्हाला भेटायला मोबाईल म्हणल्यानंतर काय संबंध आहे दाखवून ठेवायची. बरोबर. आजकाल ते काय नवीन नाही ना, प्रेम केलं म्हणजे काय गुन्हा नाही केला, पण हा गुन्हा झाला ना. आता ही एक महिला आहे, त्यामुळे कोणच पुढाकार घेत नाहीये. त्याच्यावर कधी आज खंत वाटते का? वाटतं ना, साधी आपली चेन उघडी राहिली तर आपण 4 वेळा विचार करतो रस्त्यानं चालताना, करेक्ट. किंवा राहिली तर ते एक दिवसभर आपल्याला गिल्टी फील होतं की माझी चेन उघडी राहिली, कुणीतरी समोरून बघितलं सांगितलं तर. बरोबर. त्यांना कोण सांगणार. तुम्हाला तुमच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे? विश्वास